जय भीम जय शिवराय मित्रांनो, वेलकम बॅक टू माय यूट्यूब चॅनल अक्षय भालेराव 777 मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. तर आम्ही जाणार आहोत मुरुड जंजिरा किल्ला बघण्यासाठी. तर आम्ही रांजणगावहून सध्या निघालेलो आहे. रात्रीचे 12:30 वाजलेले आहे. दाखवू तुम्हाला. तर ही आमची टीम आहे मित्रांनो. आम्ही चाललेलो आहे सर्वजण मुरुड जंजिरा किल्ला बघण्यासाठी. टोटल 10 जण आहोत आम्ही. तर तुम्हाला दाखवू रस्त्यामध्ये काय काय भेटतं काय काय नाही. सध्या पेट्रोल पंपवर गाडी थांबलेली आहे. तर आम्ही पेट्रोल वगैरे भरत आहोत. तर आता बघू किती लिटर बसते. फायनली मित्रांनो आपण मुरुडला पोहोचलेलो आहे जंजिरा किल्ल्याकडे. तर कुणाला नाश्ता वगैरे करायचा असला तिथं हॉटेल वगैरे आहे. यांच्याकडे बाथरूम वगैरे सर्व सोय वगैरे आहे पण आहे. तर हे हॉटेलचे ओनर आहेत. आणि हा जो गेट आहे हा पार्किंगचा गेट आहे. हा सकाळी 7-7:30च्या दरम्यान उघडतो आणि किल्ल्यावर जाण्यासाठी ना 8:30 ते 9च्या दरम्यान गेट उघडतो किल्ल्यावर जाण्यासाठी. जसं की आपल्याला हो का जसं की आपल्याला किल्ल्यावर जाण्यासाठी बोटनं जाण्यावं लागेल. ठीक आहे, तर कळू नंतर तुम्हाला. भारी वाटते ना तिकडे जंजिरा किल्ल्याकडे जायसाठी हे गेट आहे. इथून पैदल जायचं. समोर गेले की तिथून बोट वगैरे मिळते. बोटनं जायचं. मग दाखवतो तुम्हाला थोडंसं. हे आहे बंदरगाह. इथून बोटिंगनं आपल्याला जंजिरा किल्ल्यावर जायचं असतं. तर इथला टाईम आहे 8:30 ते 9च्या दरम्यान. इथून बोट चालू होती येण्या जाण्यासाठी. तर हा समुद्र किनारा आहे बघा. समुद्र किनारा आहे. ती वाली जी आहे ना त्या बोटनं आपल्याला जायचं आहे. आणि किल्ला राहिलेला आहे ह्या साईडला. दिसतोय का? हा आहे जंजिरा किल्ला. तर बोट बाय द वे मला वाटते इकडून अशी फिरून अशी जाऊन अशी येईल इकडून. बघू आता काय होते काय नाही. थोडाच वेळ राहिलेला आहे तर आम्ही जात आहे. इथून आपल्याला त्या किल्ल्याला जायला ही बोट लागलेली आहे. बोटचं नाव आहे दिलबरा. ही आपली गँग आहे. ए इकडे बघा रे. ए इकडे बघा ना. हात घेता दाखवा की रे. नाव काय? अरे बोला हर हर महादेव. चला मग मित्रांनो आम्ही चाललेलो आहे आता जंजिरा किल्ला बघायला. बोटचा संपर्क सफर है. ये बोट का नाम दिलबरी है. वहाँ पे आपका 45 मिनट वेट करेगा और वही बोट आपको वापसी में लेके आएगा. बताने का मतलब ये है कि अंदर साइड में किला 22 एकड़ में बनाया हुआ है. और 22 एकड़ आप लोग घूमने जाएंगे पूरा दिन खत्म होगा, किला खत्म नहीं होगा. तो इसके अंदर जो इम्पोर्टेंट पॉइंट है ना वही लोग देख के चले जाते हैं. पॉइंट बोलेंगे तो अंदर साइड में क्या है तो राजा का दरबार, रानी का शीश महल, तोप, तालाब, नगार खाने, बारूद खाने, अंडरग्राउंड टनल, वॉच टावर, टहलने बुरुज, मस्जिद, मंदिर और तोप है. इस किले को समंदर के बीच में आज से लगभग 650-700 साल हो चुके हैं. जंजिरा किला बनाने वाले राजा का नाम है सिद्दी जौहर. सिद्दी जौहर बोलेंगे तो अपने हिंदुस्तान के अंदर सिद्दी नाम के भी 2 बादशाह हैं. एक अपने छत्रपति महाराज के ज़माने में जो थे सिद्दी, वो मुगल थे जो पनालगढ़ पे बेड़ा डाल के बैठे हुए थे. और जिन्होंने एक किला बांधा ना ये अफ्रीकन बादशाह थे. हिंदुस्तान में स्पाइसेस के बिजनेस के लिए आने के जो अपने घरों के अंदर गर्म मसाला यूज़ होता है. जब भी हिंदुस्तान में आने के यहाँ पे अंदर साइड में एक दरगाह एक समाधि है. जैसे बॉम्बे में हाजी अली हाजी मलंग है, पूना में खेर, शिवापुर में कमाल अली दरवेश है, ऐसे किले के अंदर एक दरगाह है जिनका नाम है पंजतन पाश भी. उन्हीं के कारण ये किला बांधा. उन्हीं के आशीर्वाद से जंजिरा किला जिनके रहा. किला बनाना कोई आसान बात नहीं भाई. आइलैंड था. आइलैंड के ऊपर मछली मारने वाले लोग रहने के. जिस तरह से गांव का एक मुखिया होता है ना ऐसा ही किले के अंदर जो टेकरी पर रहते थे मछली मारने वाले उनका एक मुखिया था जिसका नाम था राजा राम पाटिल. बनाने वाले राजा का नाम मैंने बताया सिद्दी जौहर. इस सिद्दी जौहर ने जंजिरा किला तो बनाया लेकिन इसके 6 तालुके किसी को भी नहीं मिले. सबसे पहले तो आपने ये कि अपन जिस तालुके से है मुरुड, शिवरदन, मसला और 3 तालुके गुजरात में कच्छ, काठेवाड़ और जाफराबाद. तर हे गेट आहे बघा. इथून एंटर होतो आपण. इथून एंटर होतो. तर इथून इकडे जायचं. तर इथे
25 रुपये तिकीट आहे. काढलं का आपलं तिकीट? तिकीट काढलेलं आपण बरं ओके. किती रुपये तिकीट आहे? 20 रुपये आपल्या घेतलं 25 रुपये. अच्छा ठीक आहे चला. चलो हे आता नेमकंच आपण किल्ल्यामध्ये एंटर होतो आहे. एंटर होतो आहे किल्ल्यामध्ये आपण आता. हे गेट आहे. गेट तर पूर्ण आता खराब झालेला आहे बघा. तो याचा ते किल्ला आता बघा असा किल्ला आहे. किल्ला आहे चांगला आहे, मस्त मजबूत किल्ला आहे. थोडंफार पडलेलं आहे. आपलं महाराष्ट्र सरकारनं लक्ष दिलं पाहिजे. बघू आता किल्ल्यामध्ये काय काय. तर इथं किल्ल्याची माहिती आहे बघा. इकडं तळ आहे बघा गोड पाण्याचं. इथून असा व्ह्यू दिसतो बघा. खूप छान किल्ला होता. यहाँ से इथून गुफा लागलेली आहे बघा. गुहा 4 पोल 3 पोल आहेत कशाचे आहेत काय. हा वरतून बघा एका जागेवर जाऊन शीन घेतलेला आहे. तिथे जाऊन शीन घेतो मग दाखवतो तुम्हाला पूर्णपैकी. आपल्याजवळ तर काय एवढे भारी कॅमेरे वगैरे ड्रोन वगैरे नाही आहे. ड्रोन वगैरे असतं तर आणखी तुम्हाला दाखवलं असतं. आपला ग्रुप आहे बघा मस्त. आम्ही आता बघायलो किल्ला वगैरे. आजोबा बसले तिथं. शुभम भाई तुम्हाला किल्ल्याबद्दल काही माहिती आहे का? 2 शब्दात सांगा बरं आम्हाला आमच्या यूट्यूब फॅमिलीला. हा हा बँक ऑफ इंडिया सगळेजण किल्ल्याचे महाराजांचे सुरंग बनवतात त्याच्याकडे वळू. ओके आणि फक्त वरताना दुरून बघा. बरोबर. आतमध्ये कोणी जाऊ नका. आतमध्ये असे भयानक मोठे मोठे विषारी साप टाकले आहेत. वट वगैरे आहेत आणि माणसं पण आहेत. वट हा चालू केलास? हो हा आजची युवा पिढी बघा आज आपल्या मोबाईल मध्ये आहे. हा ही युवा पिढी. हा हे बघा हे बघा हे बघा हे बघा बिट्टू आतमध्ये गेला तो मटेरियल बाहेर आहे. कसा बनला असेल त्या काळात. वृत्ती बघा. हो साहेब, आजच्या काळातील इंजिनियर फेल आहेत या कामापुढे. मित्रांनो कसं वाटतंय बरं किल्ल्यावर येऊन तुम्हाला? होय मित्रांनो सामान्य झाला 4थ्या वर्गाचा आपला इतिहास आम्ही वाचलो शाळेमध्ये असताना लहान असताना. तेव्हा खूप वाटायचं मला की कधीतरी आम्ही इतिहास जाऊ का. पण आज खरंच आम्ही या जंजिरा फोर्टवर जे आलो आणि हे आमचे स्वप्न पूर्ण साकार झाले. आणि हे साकार झाले माझे परम मित्र युट्यूब चॅनलवर आकाश भालेराव. सॉरी पूर्वीच्या काळातली कलाकृती एकदम थंडगार लागत आहे. इथे वातावरण मस्त थंडगार आहे. तर इथून समुद्र पण दिसतो बघा. समुद्रातलं पाणी वगैरे हे बघा. आणि हा तो गाव आहे जो आता 50-60 वर्षापूर्वी तिथे बसलेला आहे. तर इथून कुठून तरी म्हणून सुरंग आहे. आय थिंक तिथून खालूनच होती ना रे. ते नारळाचे झाड आहेत. नारळाचे झाड आहेत. तिथं एक सुरंग आहे. ते राजा आधी जर आक्रमक झाला ते राजा आपल्या फॅमिली घेऊन जायचं डायरेक्ट सुरंग मधून गावामध्ये. ओके तिथं स्वतःचा बचाव आणि फॅमिलीचा बचाव करायचा. ओके. गोड पाण्याचं आहे. गोड पाण्याचा तलाव आहे. हा तलाव विहीर पण म्हणू शकता याला. कारण संपूर्ण बाहेरून समुद्र वेढलेला आहे आणि मध्ये 3 विहिरी येतात गोड पाण्याच्या. पाया एकदम टॉपच्या पॉईंटला आल्यावर ही इथे एक तोफ दिसते बघा. किती नंबरची आहे बघूत. 99 नंबरची तोफ आहे बघा. इथून किल्ला हा असा दिसतो. पकड पकड. इथून हा पूर्ण किल्ला असा दिसतो बघा. हा किल्ला पूर्ण 22 एकरामध्ये आहे. असू पण शकतं. आता हे इकडं नवीन बोटीसाठी बनवलेलं आहे बघा. उद्घाटन नरेंद्र मोदी येऊन करणार आहे म्हणून. आणि त्या तिकडे
संभाजी महाराजांनी पद्मदुर्ग बांधला होता, त्याचं पण अर्धवट काम सोडून गेले होते इथून 5 किलोमीटरमध्ये. आता इथून तुम्हाला काही दिसणार नाही बघा, झूम जरी केलं तरी पण. ठीक आहे, चला येऊ मग पुढच्या ब्लॉकमध्ये, नवीन ब्लॉकमध्ये. असंच तुमच्या सर्वांचं प्रेम राहू द्या. बाय बाय, लव्ह यू. बाय बाय, लव्ह यू टू.